नमस्कार, पुष्पावती मोरे ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना माहिती की लाडकी बहीण योजनेचे पैसे हे फेब्रुवारी 2026 पर्यंत जे पात्र आहेत त्यांना पडून गेलेले आहेत। बऱ्याच जणांची अशी अडचण झालेली की त्यांची केवायसी राहिलेली आहे, बऱ्याच जणांची केवायसी केली तरी देखील त्यांना पैसे बंद आहेत, बऱ्याच जणांची या दुरुस्तीच्या यादीमध्ये नाव नाही। तर बघा, तुमचं सगळ्यांचे जे पण प्रॉब्लेम असतील तर तुम्हाला पैसे येत नसतील तर मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते की आपल्याला तक्रार करायची आहे तर ती कशा पद्धतीने करायची। पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय लक्षात येणार नाही। जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर नक्कीच तुम्ही घरी ही प्रोसेस करू शकता। तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जायचं आहे। वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचं पेज ओपन होणार। या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर ज्यांची दुरुस्ती करायची त्यांनी इथं क्लिक करायचं, परंतु दुरुस्ती करायची नाही तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आता तक्रार नोंदवायची म्हणजे तुम्ही खरोखर पात्र आहात आणि तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचे पैसे बंद झाले किंवा तुमच्याकडनं केवायसी राहून गेलेली आहे। आता केवायसीचं ऑप्शन येतं की नाही शेवटी शासनाचा प्रश्न आहे, परंतु असं दिसतंय की कदाचित येऊ पण शकतं, पण नक्की नाही सांगू शकत, परंतु येऊ देखील शकतं। कारण की 31 मार्च पर्यंत आपल्याला ज्यांची केवायसी चुकलेली आहे तर त्यांना दुरुस्ती करण्याची संधी आहे। त्याच्यानंतर कदाचित ते ऑप्शन देखील येऊ शकतं जर तर आहे। पण एक नक्की आहे की आपण हा प्रयत्न करायला पाहिजे की आपण खरोखर पात्र आहात तर मग आपण नक्कीच हा प्रयत्न करायला पाहिजे। बघा, हे पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला 3 रेषा दिसत आहेत, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं। हे तुम्ही घरी देखील करू शकता। लाडकी बहीणच्या वेबसाईटवर पोर्टल गेलं की तुम्हाला ह्या पद्धतीनं करता येईल। त्याच्यानंतर आपल्याला अर्जदार लॉगिंग ह्या याच्यावर क्लिक करायचं आहे। आता तुमचं खातं नसेल तर तुम्ही खातं देखील तयार करू शकता। आधीच तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना जर तुम्ही पोर्टलला लॉगिंग केलं असेल तर तुम्हाला लगेच ते लॉगिंग करता येणार आहे। त्यानंतर अशा पद्धतीचं पेज ओपन होणार, कारण की हे लॉगिंगचं पेज आहे। तर इथे तुम्ही जो नंबर तुम्ही आधी टाकलेला होता लॉगिंग करताना, ज्यांनी स्वतः फॉर्म भरलेला आहे ते आरामात करू शकतात। त्याच्यानंतर तो मोबाईल नंबर, पासवर्ड आणि त्याच्यानंतर हा दिसत आहे हा कॅप्चा इथे टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला लॉगिंग करायचं। पण आता तुम्हाला असं वाटतं की तुम्ही आधी केलेलं होतं परंतु तुम्ही पासवर्ड हा विसरलेला आहात तर तुम्ही येथे क्लिक करायचं आहे। बघा, इथे क्लिक करून तुम्ही नवीन पासवर्ड तयार करू शकता। तिथं क्लिक केलं म्हणजे पुढचे ऑप्शन आपोआप ओपन होतात। पण आता ज्यांचं लॉगिंग करू शकतात अशांचं मी सांगते की तुम्ही अशा पद्धतीने करू शकता। तर लॉगिंगवर आपल्याला क्लिक करायचं आहे। हे बघा, तुमच्यासमोर सगळं स्क्रीनवर आहे की मी मोबाईल नंबर आणि पासवर्ड हा टाकलेला आहे। त्याच्यानंतर कॅप्चा इथे टाकणार आहे। हा जर कॅप्चा घेत नाही तर इथं रिफ्रेश करून नवीन कॅप्चा टाकायचा, कारण कॅप्चा लगेच हा टाकावा लागतो। आणि जर तुम्हाला आधी पण बोलली मी की तुम्ही जर पासवर्ड विसरला असाल तर तुम्हाला इथं क्लिक करून पासवर्ड नवीन तयार करून घ्यायचा आहे। किंवा तुमचं खातं नसेल तर तुम्हाला खाते तयार करा याच्यावर करून तुम्हाला नवीन म्हणजे तुम्हाला लॉगिंग करता येण्यासाठी नवीनच फ्रेश तुम्ही खातं देखील इथं तयार करू शकता आणि त्या माध्यमातून देखील तुम्ही जी लाडकी बहीणचं पोर्टल आहे तर ते लॉगिंग करू शकता। तर इथे आपल्याला हे करायचं, परंतु आता मला तसं करायचं नाही। फक्त जर तुमच्याकडे नसेल तर तुमच्यासाठी हे मी सांगत आहे। परंतु मला काय करायचं आहे की मी डायरेक्ट आता हे सगळं भरून लॉगिंगवर क्लिक करणार। मी डायरेक्ट आता लॉगिंगवर क्लिक करा, कारण माझा कॅप्चा टाकला गेलेला आहे, पासवर्ड आहे, मोबाईल नंबर टाकलेला आहे, तर मी लॉगिंगवर डायरेक्ट क्लिक करणार। त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर मग आपल्याला परत या 3 रेषांवर क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ह्या पद्धतीचं पेज आलं का इथे तुम्हाला बघा तक्रार ह्या पद्धतीचं ऑप्शन येईल। तर ह्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं पेज आपल्यासमोर येणार आहे। ह्या पद्धतीचं पेज आपल्यासमोर आल्यानंतर बघा ॲड याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। बघा इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं पेज ओपन होणार। तर ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं आधी आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे, म्हणजे ज्या लाडकी बहीण खरोखर पात्र आहे आणि त्यांचा हप्ता बंद झालेला आहे तर तो सुरू होण्यासाठी आपल्याला हा प्रयत्न करायचा आहे। त्याच्यासाठी मग आपल्याला त्या लाडक्या ताईचा इथं आधार क्रमांक टाकायचे। त्याच्यानंतर इथं तुम्हाला त्याची आधार कार्डची पहिली बाजू अपलोड करायची आहे, नंतर दुसरी बाजू अपलोड करायची आहे। तर हे करत असताना साधारणतः व्हॉट्सअपने पाठवलेलाच आधार कार्ड जर तुम्ही टाकलं तर ते फटक्यात घेतं। तुम्ही जर डायरेक्ट कॅमेराचं ऑप्शन ओपन केलं तर ते घेत नाही। त्याच्यामुळे आपण असं करायचं की दुसऱ्याच्या मोबाईलने, म्हणजे घरातल्या घरात जर तुमचे 1-2 फोन असतील तर इकडून तिकडे ते
ट्रान्सफर जर केले तर व्हॉट्सअपच्या माध्यमातून जर ते आलेले असतील तर त्यांची साईज ही लहान होऊन जाते. तर बघा मी तर ते तसे फोटो लगेच सक्सेस होतात. तर आपल्याला आधी आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे. तर बघा मी आधार क्रमांक टाकून घेतलेला आहे. त्याच्यानंतर पहिलं पेज अपलोड करण्यासाठी मी क्लिक केलेले. आधार क्रमांक टाकून झाल्यानंतर आपल्याला अपलोडवर क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर कॅमेरा येतो आणि इथं फोटोज आणि व्हिडिओज येतात. तर आपल्याला कॅमेरावर जायचं नाही, कारण डायरेक्ट कॅमेऱ्याचे फोटो ते घेत नाही. त्याच्यामुळे आपल्याला मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने व्हॉट्सअपच्या माध्यमातून जायचं आहे आणि म्हणजे व्हॉट्सअपने आलेला फोटो तुम्हाला इथंच फोटो आणि व्हिडिओजमध्ये भेटणार आहे. तर आपल्याला याच्यावर क्लिक करायचं आहे. या पद्धतीचं पेज ओपन होणार. ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर तुमचा फोटो नेमका कुठं आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे आणि त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं. आता बघा जर तुम्ही पाहिलं तर मला हा फोटो पहिलं फ्रंट पेज आहे. तर याच्यावर मला क्लिक करायचं आहे. बघा याच्यावर मी क्लिक करणार. तर बघा इथं फोटो हा अपलोड झालेला तुम्हाला दिसतोय. बघा तर हा जे ए आहे याचा अर्थ हा फोटो अपलोड झालेला आहे. लगेच आपल्याला इथं दुसरे अपलोड म्हणजे मागच्या बाजूच्यासाठी आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आपण आता पुढची बाजू आणि मागची बाजू ही आपली अपलोड करून झालेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला सबमिटवर क्लिक करायचं आहे. पण इथं व्ह्यू फाईल बघून देखील म्हणजे जो फोटो बरोबर आलेला आहे का हे देखील आपण चेक करू शकतो. त्याच्यानंतर अशा पद्धतीचं आपल्यासमोर पेज येणार. ते हे पेज आल्यानंतर आपल्याला फक्त इथं टिक करायचे आहे. त्याच्यानंतर अजून खाली आपल्याला या पेजला सरकत जायचं आहे. बघा टिक करायची आहे आपल्याला. टिक करत जाऊन मग शेवट आपल्याला ह्या पद्धतीचं पेज ओपन होणार. पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला सबमिटवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होणार. ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर मग आपल्याला आधी सिलेक्ट याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं का आपल्याला माय ॲप्लिकेशन याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. पहिल्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. माय ॲप्लिकेशनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक झाल्यानंतर मग आपल्याला सिलेक्ट इकडच्या ऑप्शनवर परत आता इकडच्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीचे आपल्यासमोर पर्याय आल्यानंतर आपल्याला शेवटचा पर्याय हा इतर म्हणून आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. कारण वरचा पर्याय आहे की तुम्ही पात्र नाहीत. दुसरा डिसकंटिन्यूसाठीचा आहे. तिसरा म्हणजे तो लाभार्थी 1, 2 हे जे पर्याय आहेत ते आपल्यासाठी चुकीचे आहेत. तर फक्त आपल्याला इतर हा पर्याय इथं निवडायचा आहे. ते पर्याय निवडल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं. सगळं पेज आपलं ओपन होतं. सगळं पेज ओपन झाल्यानंतर इथे तुमचा आधार क्रमांक असतो. इथे तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज क्रमांक तो तुमच्यासमोर येतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं वर्णन करा याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे टाईप करून की तुमचं म्हणजे तुम्ही योजनेसाठी पात्र आहात. तरी तुमच्या लाडकी बहीण योजनेचे हप्ते हे बंद झालेले आहेत. आधी सुरुवातीला मिळत होते, आता अचानक बंद झाले. तरी ते सुरळीतपणे चालू करण्यात यावे या संदर्भी तुम्ही विनंती म्हणून इथं वर्णन करायचे याच्यामध्ये बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला इथे डॉक्युमेंटचं नाव टाकायचं आहे. परत आपल्याला इथं अपलोड करायचं आहे. तर इथं आधार कार्ड टाकायचं आहे. म्हणजे लिहिताना आपल्याला इथं टाईप करून आधार कार्ड असं टाईप करून लिहायचं आहे. त्याच्यानंतर इथे अपलोड करायचं आहे. तर बघा मी इथं टाईप करून टाकलेलं आहे. आपण टाईप करत राहायचं त्या बॉक्समध्ये, ते बरोबर बसतं. आपल्याला वाटलं एवढं मोठं मी लिहिलेलं आहे. मी सगळं तुम्हाला जे बोलली ते सगळं मी टाईप करून लिहिलेलं आहे. तर त्याच्यामुळे जरी ते छोटा बॉक्स असला तरी ते त्याच्यामध्ये दिसतं. तुम्ही टाईप करत चला तर ते शेवटपर्यंत बरोबर तिथं त्यांना बघत असताना दिसतं. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. टाईप झाल्यानंतर मी इथं आपल्याला आधार कार्ड असं डायरेक्ट टाईप करायचं आहे. आधार कार्ड असं इथे टाईप करायचं आहे कागदपत्र नावमध्ये आणि इथं आधार कार्डच्या पहिला पेजचा परत फोटो इथं तुम्हाला अपलोड करायचा आहे. तो देखील मी सांगितलेल्या पद्धतीनेच करायचा आहे. आधी जसं आपण टाकला त्याच पद्धतीने टाकायचं. अपलोडवर क्लिक केल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या समोर हे पेज ओपन होणार. तर ह्याच पेजच्या माध्यमातून तुम्हाला परत जायचं आहे. तर बघा इथं व्ह्यू फाईलमध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथं फोटो आधार कार्डचा अपलोड झालेला आहे. आधार कार्ड इथं टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर मग खाली आता आपल्याला हे सगळं झाल्यानंतर आपल्याला इकडचा जो कॅप्चा आहे तो इथं आपल्याला टाकायचा आहे. आणि जर तो कॅप्चा चालत नसेल तर इथं रिप्रेस करून मग इथे जो कॅप्चा बदलतो तो इथे टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला सबमिटवर क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ह्या पद्धतीचं पेज आलं का त्याच्यानंतर तुम्हाला परत आर यू सर्टन यू वॉन्ट टू सबमिट, तर आपल्याला सबमिटवर क्लिक करायचं. म्हणजे तुम्ही जी प्रोसेस केलेली आहे, जे डॉक्युमेंट्स टाकलेले ते अगदी व्यवस्थित आहे, तर तुम्ही डायरेक्ट सबमिटवर क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होणार की तुमचं बघा ॲपील सबमिटेड सक्सेसफुली. तर बघा अशा तो जो नंबर आहे तो देखील इथं येऊन जातो. अशा पद्धतीने जर तुम्हाला पैसे मिळत नसतील तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या पद्धतीनं जायचं आहे.
वर देखील तुम्हाला तसा मेसेज ग्रीन टिक दिसणार, म्हणजे तुमची जी तक्रार आहे, जी तुमची समस्या आहे तर ती मांडण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं तुमचं. तक्रार क्रमांक देखील इथे दिसणार तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं नाव दिसणार, नंतर तुमचा ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला पुढे दिसणार आणि त्याच्यानंतर मग तुमचं इन रिव्ह्यूमध्ये, आपल्याला सगळ्यांना माहिती लाडकी बहीणचं इन रिव्ह्यूमध्ये आहे, अजून ते प्रोसेसमध्ये नाही. तर अशा पद्धतीने तुमचं जी तक्रार तुम्ही नोंदवलेली तक्रार सूची, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ती नावं तुम्ही याच्यावर क्लिक केलं म्हणजे तुमचा सगळा फॉर्म तुम्ही काय काय टाकले, म्हणजे आता तक्रार करत असताना सगळं डायरेक्ट तुम्ही याच्यावर क्लिक केलं म्हणजे तुम्हाला सगळं दिसणार. तर बघा आता आपण याच्यावर क्लिक करून बघू. बघा याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं सगळ्या गोष्टी दिसत आहेत. आपण काय काय टाकलेलं आहे, आधार टाकलेला आहे, ॲड्रेस, तालुका, जिल्हा, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं ह्या पद्धतीनं बघायला भेटतील. विलेजपासून तर आपण जो फॉर्म टाकत असताना ॲप्लिकेशन नंबरपासून तक्रार नंबरपासून सगळ्या गोष्टी तुम्ही या माध्यमातून बघू शकता. बघा अगदी पूर्ण तुमचा फॉर्म, आपण जो मजकूर रिमार्क म्हणजे जे वर्णन टाकलं होतं बघा, मी तुम्हाला सांगितलेलं होतं, तर ते देखील तुम्हाला जरी तिथं दिसत नव्हतं परंतु इथे आपण पाहिलं तर इथे आपल्याला दिसते की बघा माझा अर्ज मंजूर असून सुरुवातीला पैसे मिळाले होते पण आता अचानक पैसे बंद झाले, कृपया कारण तपासून पैसे पुन्हा सुरू करावे. तर मी तुम्हाला बोललेली होती की त्या बॉक्समध्ये जरी आपल्याला छोटं दिसत असेल परंतु ते सगळं टाईप झालेलं असतं, आपण इकडून लिहित जायचं अशा पद्धतीने. म्हणजे आपल्याला विनंती अर्ज हा करायचा आहे, म्हणजे आपल्याला ऑनलाईन त्यांना अर्ज करायचा आहे अशा पद्धतीने आपण सगळे बघितल्यानंतर. तर तशा पद्धतीने केल्यानंतर आपला हा प्रयत्न असेल. त्याच्यानंतर पुढची प्रोसेस आता ही शासनाची आहे, परंतु मला असं वाटतं की ज्यांची केवायसी झालेली नाही, परंतु झालेली काहींची झालेली नाही, काहींची झालेली पण आहे, काहींचं दुरुस्तीची यादीत पण नाव नाही आणि त्यांचे पैसे बंद पडले. तर सगळ्यांनी ह्या पद्धतीने जर केलं तर तुम्ही खरोखर जर पात्र असाल तर नक्कीच तुमची दखल ह्या ऑनलाईन तक्रारीच्या माध्यमातून घेतली जाईल असं मला वाटतं. तर ती प्रोसेस मी तुम्हाला एका ताईचं हे घेऊन व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला. जर तुम्हाला वाटलं तर नक्कीच तुम्ही घरी हा ट्राय करू शकता. आणि तुम्ही जर स्वतः फॉर्म भरला असेल तर नक्कीच तुम्ही कोणाकडनं फॉर्म घेतलं त्यांच्याकडनं देखील तुम्ही अशा पद्धतीने करून घेऊ शकता. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगायचं होतं. जो व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आजच्या व्हिडिओ एवढंच. धन्यवाद.